आज ज्या घटकाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्यापासून प्रोडक्ट बनवायला सांगणार आहे तो घटक अतिशय उपयुक्त आहे. डॉक्टर मानसी मेहेंदळे आपल्या पॉडकास्टमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी खूपदा या घटकाचा उल्लेखही केला होता. त्याचे फायदेसुद्धा सांगितले होते. म्हणजे वजन कमी करण्यासाठी आहेत, त्यानंतर तुम्ही केसांना लावू शकता, तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. पण ते लावायचं कसं, कुठल्या पद्धतीनं लावायचं हे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सलॉनमध्ये गेल्यानंतर हेअर स्पा करून जी शाईन येते, भरपूर पैसे घालवल्यानंतर ती शाईन तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे. शिवाय स्किन टाईट होण्यासाठी आपण वेगवेगळ्या मसाज क्रीम वापरतो आणि बऱ्याचदा त्या इफेक्टिव्ह ठरत नाहीत. पण मी तुम्हाला अगदी गॅरंटीपूर्वक सांगते की हे जे मसाज क्रीम आहे ना, हे तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा हे बनवत राहाल, कारण हे अतिशय सोपं आहे. काही इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि त्याचं कॉम्बिनेशन खूप कमाल आहे. ते कॉम्बिनेशन काय आहे किंवा हे कसं बनवायचं, जवसाचे काय फायदे आहेत आपल्या केसांसाठी किंवा आपल्या शरीरासाठी, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. शिवाय मी हे क्रीम तुम्हाला करून दाखवणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी 2 in 1 प्रोडक्ट बनवणार आहे. ते कुठल्या घटकापासून बनवणार आहे तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये कळेलच आहे. जवस, फ्लेक्सीड, त्याला अळशीच्या बिया असं सुद्धा म्हणतात, त्यापासून आपण एक प्रोडक्ट बनवणार आहोत जे की हेअर मास्क आहे आणि मसाज क्रीम आहे. तर हे प्रोडक्ट आपण बनवल्यानंतर ते कसं वापरायचं हे मी तुम्हाला पद्धतशीरपणे समजून सांगणार आहे आणि ते तसंच वापरायचं आहे. मसाज क्रीम किंवा हेअर मास्क कसा बनवायचा हे तर तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी आपण काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. जसं की हेअर मास्क लावण्याआधी आपण ऑइल न लावता तो हेअर मास्क लावला तर जास्त उपयोगी येईल, कारण त्याच्यामध्ये आपण ऑइलचा वापर केलेला आहे. त्यामुळे तिथे ऑइल वापरायची गरज नाही आहे. किंवा मग हे जे मसाज क्रीम आहे, आपण मसाज क्रीमबद्दल आधी बोलूया. स्किनवर जेव्हा मसाज क्रीम अप्लाय करणार त्याच्या आधी आपला चेहरा क्लीन असणं गरजेचं आहे. तेव्हा आपण फेस वॉश वापरणं गरजेचं आहे, टोनर वापरणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे जे पोर्स असतात ते छानपैकी बंद होतात आणि मग त्याच्यानंतर छानपैकी एक 3 ते 4 मिनटं आपण मसाज करायचा आहे. तर हा मसाज केल्यानंतर मग तुम्ही छान झोपू शकता. मग मॉइश्चरायझर लावायची सुद्धा गरज नसते. तर इथे मी आता सगळ्यात आधी एव्हरग्लो रेडियन्स फेस वॉश जे की बायोक्युलचं आहे ते मी घेतलेलं आहे. त्यानंतर स्टेप नंबर 2 ते म्हणजे मी टोनर वापरते आहे. बायोक्युलचंच टोनर आहे. एव्हरग्लो रेडियन्स टोनर हे आहे आणि हे सुद्धा नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनवलेलं आहे. आणि आता फेससाठी स्टेप नंबर 3 ते म्हणजे आपल्याला मसाज क्रीम लावायचं आहे आणि मसाज क्रीम लावून ते चेहऱ्यामध्ये छान मुरवायचं आहे. आपला चेहरा असा छान मस्त क्लीन झालेला आहे. त्यामुळे आता तुम्ही कितीही मसाज केला तरी सगळे बेनिफिट्स तुमच्या चेहऱ्याला मिळणार आहे. एक सेकंड, आता हे क्रीम बनवायचं कसं तर त्याची कृती जाणून घ्या. इथे एका भांड्यामध्ये मी आता 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर 3 चमचे मी आता अळशीच्या बिया घेते आहे. त्यामध्ये टाकल्या आणि मिक्स केल्या. मंद आचेवर आपल्याला छानपैकी 7 ते 8 मिनटं हे उकळू द्यायचं आहे. उकळत असताना तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू ते हलवणं गरजेचं आहे, नाहीतर मग तो जवस जो आहे ना तो खाली भांड्याला लागतो. त्यामुळे आपल्याला छानपैकी ते ढवळत राहायचं आहे. ढवळत असताना हे मिश्रण जेव्हा असं घट्ट व्हायला लागेल, पाकासारखं व्हायला लागेल, त्यावेळेला ही प्रोसेस कंप्लीट झाली आहे असं समजायचं. चमचा तुम्ही आता वरती घेतल्यानंतर बघितलं की ती जी तार येते याचा अर्थ हे झालेलं आहे. गॅस बंद करून टाका. गॅस बंद केल्यानंतर तुम्ही खाली घ्या आणि ते खूप गार होऊ द्यायचं नाही आहे मिश्रण, कारण त्याचा चिकटपणा वाढतो आणि मग त्यानंतर आपल्याला छान गाळून घेता येत नाही. म्हणून जेव्हा गरम असतं त्याच वेळेला घ्यायचं. तुम्ही सुती कापड असेल तर सुती कापडाने गाळून घेऊ शकता किंवा इथे मी जशी चाळणी घेतलेली आहे, पण ती चाळणी मात्र जरा मोठ्या मोठ्या छिद्रांची असायला हवी, म्हणजे ते जेल जे आहे ते संपूर्ण खाली यायला मदत होते. आता इथे जेवढं तुम्हाला घेता येईल तेवढं ते जेल तुम्ही एका भांड्यामध्ये घ्या. इथे मी एक डबा घेतलेला आहे. या डब्यामध्ये मी हे सगळं काढलं आहे आणि आता याच्यामध्ये मी रोजमेरी एसेन्शियल ऑइल, जे की ना खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतं म्हणून मी 2 ते 3 थेंब घेतलेले आहेत. आणि त्यानंतर ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल मी इथे घेतलेलं आहे 2 चमचे, 2 टेबलस्पून तुम्ही ॲलोवेरा जेल घ्या. ते छानपैकी मिक्स करा
आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटी मी आता 1 चमचा बदाम ऑइल घेते आहे आणि बदाम ऑइल याच्यामध्ये टाकायचं आहे. तेही खूप छान मिक्स करायचं. ते खूप छान ढवळत राहायचं, फेटायचं आहे अक्षरशः. हळूहळू लक्षात येईल की त्याची अशी व्हाईट क्रीम तयार होते आहे आणि ही क्रीम जी आहे ही आता आपण चेहऱ्यालाही लावणार आहोत आणि केसांनाही लावणार आहोत. तर यानंतर आपण आता या क्रीमनं चेहऱ्याला मसाज करायचा आहे. एव्हरग्लो रेडियन्स फेस वॉश इथे मी वापरते आहे. बायोगिलचं हे फेस वॉश खूप कमाल आहे. गेले कित्येक व्हिडिओ मी तुम्हाला सांगते. यामध्ये व्हायटॅमिन सी, आर्बिटिन आणि AHA आहे. हे नैसर्गिक घटकांपासून म्हणजेच ककाडू प्लम, शुगरकेनपासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. नॅचरली स्किन एक्सफोलिएट व्हायला आणि चेहऱ्यावरचे मृतपेशी काढून टाकायला अतिशय मदत होते. त्यानंतर नॅचरल ग्लो आणतं. जर का तुम्हाला पिगमेंटेशन असेल, डार्क स्पॉट्स असतील तर तुम्ही हा फेस वॉश नक्की वापरा आणि कुठल्याही स्किन टाईपसाठी तुम्ही वापरू शकता. आता इथे जे टोनर येते एव्हरग्लो रेडियन्स टोनर मी वापरते आहे. बायोक्यूलचंच प्रोडक्ट आहे. बायोक्यूलचं प्रोडक्ट खरंच खूप छान आहेत. गेले कित्येक व्हिडिओ मी तुम्हाला सांगते कारण मला याचे रिझल्ट्स मिळालेले आहेत. 5 नॅचरल घटक याच्यामध्ये आहेत. ग्लायकोलिक ॲसिड आहे, लॅक्टिक ॲसिड आहे, सॅट्रिक ॲसिड आहे, ट्रॅट्रिक ॲसिड आहे, त्यानंतर व्हायटॅमिन सी सुद्धा यामध्ये आहे आणि अगेन हे शुगरकेन आणि ककाडू प्लम पासून बनवलेलं आहे. सगळ्या स्किन टाईपसाठी जाईल असं हे टोनर आहे. त्यामुळे कोणीही वापरू शकता. तुमच्या स्किनवरचे जे सेल्स आहेत ते रिपेअर व्हायला मदत होते आणि चेहऱ्यावर ग्लो यायला मदत होते. यामध्ये जे रोजमेरी एसेन्शियल ऑइल आपण इथे घेतलेलं आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर मिळणार. शिवाय आपण केसांसाठी जे वापरतो तर केसांनाही प्रॉपर मॉइश्चरायझिंग मिळणार आहे. शिवाय केस वाढीसाठी रोजमेरी एसेन्शियल ऑइल खूप चांगलं आहे. चेहऱ्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड असं म्हणून अगदी आपण थोडेसे थेंब घेतलेले होते इथे, 3 ते 4 थेंब, यापेक्षा जास्त घेतलेलं नाही. त्यानंतर बदाम ऑइल, त्याचे सुद्धा खूप जास्त फायदे आहेत. खूप पोषण आहे याच्यामध्ये. चेहरा पण मुलायम व्हायला मदत होते आणि केसही मुलायम व्हायला मदत होते. असे दोन्हीही फायदे आहेत. म्हणून इथे बदाम ऑइलचा मी वापर करते आहे. त्यानंतर ॲलोवेरा जेल आहे. त्यामध्ये B12, C आणि व्हायटॅमिन E अशा प्रॉपर्टीज आहेत. यामध्ये असलेले मिनरल्स हे चेहऱ्याला आणि केसांना अतिशय पोषक आहेत. या घटकांचा वापर तुम्ही जितका कराल तितका कमी. त्यामुळे ह्याचं मिश्रण जे आहे ते उत्तम आहे. 3 महिने तुम्ही याचा प्रयोग केला तर तुम्हाला रिझल्ट्स नक्की लक्षात येईल. अगदी 21 दिवसातच लक्षात येईल आणि मग तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि आळशीच्या बिया, याचं जे जेल आपण बनवलेलं आहे तर फ्लेक्सीडमध्ये सुद्धा खूप सारे न्यूट्रिएंट्स आहेत. त्याचे आपल्याला खूप फायदे मिळतात आणि केसांची वाढ होण्यासाठी किंवा केस गळती थांबण्यासाठी तर याचा उपयोग होतोच, पण चेहऱ्यावर जो टाईटनेस येणं अपेक्षित असतं तर याच्यातले जे मिनरल्स आहेत त्यामध्ये ते गुणधर्म आहेत की तुमच्या चेहऱ्यावर टाईटनेस आणणार. कोलॅजिनचं प्रोडक्शनसुद्धा याने छानपैकी इम्प्रूव्ह होणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या घटकांचा आपण इथे वापर केलेला आहे. आणि आता मसाज झाला की त्यानंतर तुम्ही कधीही हेअर मास्क लावू शकता. तर अशा पद्धतीनं हे क्रीम आपण बनवलेलं आहे जे आपण चेहऱ्यासाठी सुद्धा वापरणार आहोत आणि केसांसाठी सुद्धा वापरणार आहोत. आता हेअर मास्क म्हणून वापरतो त्यावेळेला या फ्लेक्स सीड्सचा तुमची केसांची ग्रोथ होण्यासाठी किंवा तुमचे केस जर गळत असतील तर ते गळणं थांबण्यासाठी निश्चितपणे फायदा होतो. पण हे रेग्युलर बेसवर तुम्ही वापरायला हवं कारण याच्यामध्ये इतके छान छान घटक आहेत. बघा ना, बदाम ऑइल आहे, त्याच्यानंतर आपण रोजमेरी एसेन्शियल ऑइल टाकलं आहे. त्यामुळे हे सगळेच इन्ग्रेडियंट्स खूप कमाल आहेत. तर हे सगळे मिक्स केल्यानंतर कमालीचा मास्क होतो. आता हे कधी लावायचं तर तुम्ही आठवड्यातून एकदा जेव्हा तुम्ही केस धुणार त्याच्या आधी 2 ते 3 तास लावून ठेवलं तरी चालेल किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तर रात्री तुम्ही तो हेअर मास्क लावला. जर का तुम्हाला सर्दीचा किंवा सायनसचा त्रास नसेल तर तुम्ही ते रात्री लावलं आणि रात्रभर ठेवलं छानपैकी कॅप घालून तरीसुद्धा चालणार आहे. पण मी पुन्हा एकदा सांगते, सायनस ज्यांना असेल त्यांनी अजिबात असे प्रयोग करायला जायचे नाहीत. 2-1 तास लावलं तरी पुरतं. छानपैकी केसांना पूर्ण कंडिशनिंग होतं आणि जो इफेक्ट मिळायचा आहे तो मिळतो. तर ते केल्यानंतर आपण छानपैकी केसांना शॅम्पू करून केस धुवायचे आहेत आणि तुम्हाला लक्षात येईल त्याच्यानंतर मस्तपैकी अशी चमक आलेली आहे. एकाच वेळेमध्ये तुम्हाला सगळे इफेक्ट्स मिळतील का तर नाही. त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 आठवडे कंटिन्यू करावं लागेल. आणि आता चेहऱ्यासाठी ते म्हणजे चेहऱ्यावर टाईटनेस येण्यासाठी आपण मसाज करणं खूप गरजेचं आहे. तर मसाज कशाने करावा तर हे सगळे घटक मिळून जे आपण हे क्रीम बनवलं ना हे अतिशय उपयुक्त आहे. रोजमेरी एसेन्शियल ऑइल, बदाम ऑइल,
त्यानंतर जवस, कोरफड हे सगळं खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही चेहऱ्यामध्ये छानपैकी 2 ते 3 मिनटं असं मुरवाल ना, इतकं सुंदर होईल. तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू चेहरा असा छान ग्लो व्हायला लागलेला आहे. कारण जवस याचे इतके फायदे आहेत, इतके न्यूट्रिएंट्स आहेत, मिनरल्स आहेत कोरफडीमध्ये, हे सगळे तुमच्या चेहऱ्याला मिळणार आहेत. आणि रात्रीचं तुम्ही हे रिच्युअल्स करून झोपलात तर तुम्हाला लक्षात येईल 21 दिवसात वगैरे तुमची स्किन अशी इम्प्रूव्ह होते. आणि झालीच तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. जे कोणी आता नवीन असतील चॅनलवर, मी त्यांना रिक्वेस्ट करेन, चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका. कारण आपली छोटीशी फॅमिली जी आहे ना, ती ग्रो होतीये, ग्लो होतीये अशा पद्धतीनं. तर तुम्हालाही ग्रो आणि ग्लो व्हायचं असेल तर चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.